मी मागच्या आपल्या अधिवेशनामध्ये जागतिकीकरण आणि एकूण अर्थव्यवस्था अशा विषयावर बोललो होतो. यावेळेला प्रवीणदादा म्हणाले की महाराष्ट्र धर्म वाढवावा अशी संकल्पना आहे, तर त्याच विषयावर बोला. हा विषय तुलनेत आपल्या अधिक जवळचा, पण तितकाच आपल्याला संभ्रमित करणारा. त्याच्याविषयी अनेक मतमतांतर आहेत आणि त्याच्या गलबल्यात आपण वाहून जाऊ इतकी टोकाची मतं या महाराष्ट्र धर्माविषयी आहेत. म्हणूनच तो समजून घ्यायला पाहिजे. महाराष्ट्र धर्म का समजून घ्यायचा आणि आपली संघटना ज्या दिशेनं चालली त्याचा काय संबंध, हे पण मांडायचा मी प्रयत्न करेन. संभाजी ब्रिगेडनं अलीकडच्या काळामध्ये जे अस्मितेचे लढे जे आहेत, तर त्याच्या पलीकडे जाऊन व्यापार, उद्योग, अर्थकारण याच्याविषयी बोलायला सुरुवात केली आणि तो एक अत्यंत स्वागत आहे असा बदल आहे. कुठल्याही अशा प्रकारच्या संघटनेचा, म्हणजे काही विशिष्ट कॉजसाठी संघटना तयार होते, जशी संभाजी ब्रिगेड झाली, त्या संघटनेच्या वाटचालीमध्ये एक साचेबद्धपणा येत असतो. याचं कारण तुमच्या वाटचालीमध्ये अशा काही घटना झालेल्या आहेत किंवा तुम्ही घडवलेल्या आहेत की त्या घटनाच्या अनुषंगानं संघटनेकडे बघितलं जातं आणि संघटनेतल्या माणसांना पण हेच काहीतरी आहे असं वाटायला लागतं. असं वाटत असताना त्याच्या पलीकडे जायचं हे धाडस पण आहे आणि आव्हान पण आहे. हे आव्हान धाडस संभाजी ब्रिगेड आणि प्रवीणदादा त्यांचे सगळे सहकारी स्वीकारतात, पेलतात. त्यामुळं ही संघटना प्रवाही आहे आणि मी जो विषय मांडणार आहे महाराष्ट्र धर्म, तोही माझ्या मते प्रवाही आहे. महाराष्ट्र धर्म नावाचं प्रकरण कुठंतरी 300 वर्षापूर्वी जाऊन अडकलं, तोच महाराष्ट्र धर्म, किंवा त्यानंतर 19व्या शतकातच अडकलं, तोच महाराष्ट्र धर्म असं मानू नये अशा मताचा मी आहे. आणि माझ्या मते मला जो काही समजला महाराष्ट्र धर्म म्हणजे काय, तो मी मांडायचा प्रयत्न करेन आणि त्याची प्रस्तुतता, त्याच्यातून आत्ता आपल्याला काय शिकता येईल, विशेषतः संघटनेच्या उद्दिष्टाच्या दृष्टीनं त्याची प्रस्तुतता काय, याचा पुढच्या 40-1 मिनटात मांडायचा मी प्रयत्न करेन. तर मुळात महाराष्ट्र धर्मामध्ये राष्ट्र पण आहे आणि धर्म पण आहे आणि या दोन्ही गोष्टी अतिशय डेडली आहेत. डेडली असं नाही. धर्म आणि राष्ट्र या दोन्हीच्या नावाखाली जितकी हिंसा जगात झाली तितकी अन्य कुठल्याही गोष्टीनं झाली नसेल. या दोन्ही गोष्टींच्या नावानं धर्म आणि राष्ट्र या संकल्पनाच अशा आहेत की त्या माणसाला काहीही करायला भाग पडतात आणि अशा दोन्ही संकल्पना महाराष्ट्र धर्म याच्यामध्ये आहेत. धर्मासोबत धर्मवाद आणि राष्ट्रासोबत राष्ट्रवाद या दोन्ही गोष्टी पण येतात आणि त्याही गोष्टी माणसाला कुठल्याही चांगल्या किंवा वाईट दोन्ही टोकाला घेऊन जातात. रवींद्रनाथ टागोर हे राष्ट्रवादी होते याविषयी कुणाच्या मनामध्ये शंका असायचं कारण नाही. त्या रवींद्रनाथाने असं राष्ट्रवादाविषयी म्हटलं आहे की हा माणसानं शोधलेला अत्यंत भुलवणारा आविष्कार आहे, म्हणजे माणसाला भूल पाडणारा आविष्कार आहे की त्याच्या गुंगीमध्ये माणसं कमालीची हिंसक बनू शकतात आणि असा हिंसक बनलेला समाज तो तसा आहे असं सांगणंसुद्धा घातक असतं. ज्या प्रकारचा राष्ट्रवाद वेगवेगळ्या देशांमध्ये आणि आपल्या देशामध्ये पण डोकं वर काढतो आहे, त्याचं अतिशय उत्तम निदान रवींद्रनाथांनी 100 वर्षापूर्वी केलं होतं. तर असा धर्म आणि राष्ट्र अशा दोन्ही टोकाला जाऊ शकणाऱ्या कल्पना ज्याच्यामध्ये आहेत, तो महाराष्ट्र धर्म मात्र अशा टोकाला जाऊ देत नाही. तो शांततेचं बोलतो, तो सहिष्णुतेचं बोलतो, तो सर्वसमावेशकतेचं बोलतो. म्हणून महाराष्ट्र धर्म हा राष्ट्रीय जाणीवांशी जोडलेला पण आहे आणि पुढे नेणारा पण आहे. त्या अर्थानं महाराष्ट्र धर्माचा विचार आपण करायला पाहिजे. आणि आपली संघटना ज्या दिशेनं निघाली आहे, म्हणजे एक इतिहास आहे, तो इतिहास तसाच राहणार आहे. म्हणजे त्या ज्या चळवळी आहेत त्याची गरज संपलेली आहे अशातला भाग नाही. सांस्कृतिक चळवळींची गरज संपलेली नाही आहे, प्रबोधनाची गरज संपलेली नाही आहे. त्या तशाच कायम ठेवून त्याच्या पलीकडं जायचं असेल तर स्वतःचा नव्यानं शोध घ्यायला पाहिजे. आणि तशा प्रकारचा शोध घेण्याच्या टप्प्यावर संभाजी ब्रिगेड आहे असं मला वाटतं. म्हणजे ज्या वेळेला मी प्रवीणदादाची किंवा तुमच्यातल्या काही सहकाऱ्यांशी बोलण्याचा प्रसंग येतो तेव्हा असं वाटतं की नवं शोधायचं आहे आणि ते शोधण्यासाठीचे वेगवेगळे प्रयोग संघटना करते. तर अशा वेळेला आपल्याच भूतकाळाची व्यवस्थित चिकित्सा करून त्याच्यातून काहीतरी असं सिद्धांतरूपी आपल्या हाताला सापडलं पाहिजे की ज्याच्या आधारावर आपल्याला पुढची वाटचाल करता येईल. मला वाटतं की महाराष्ट्र धर्मामध्ये अशी काही सूत्र आहेत की ज्याच्या आधारावर अशी वाटचाल आपल्याला अधिक आत्मविश्वासानं करता येईल. म्हणून या विषयाची अधिक सविस्तरपणे मांडणी करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्र धर्म म्हणजे काय याच्या अनेकांनी अनेक प्रकारच्या व्याख्या किंवा चौकटी करून ठेवल्या आहेत.
पण तो प्रामुख्यानं महाराष्ट्र नावाच्या प्रदेशाशी आणि मराठी भाषेशी जोडला आहे. त्याच्यातली व्यापकता कदाचित जगाला कवेर घेण्याची असेल, पण त्याचं मूळ आणि त्याचं जे जोडलेलं आहे ते महाराष्ट्र नावाच्या प्रदेशाशी आणि मराठी आपल्या भाषेशी आहे. तर या महाराष्ट्राला पण 2-2.5 हजार वर्षाचा इतिहास आहे आणि मराठी भाषेला पण तेवढाच मोठा इतिहास आहे. महाराष्ट्र धर्म नावाचा पहिला उल्लेख मैकावतीच्या बखरीमध्ये येतो आणि त्यानंतर इतक्या वेळा इतक्या लोकांनी इतक्या प्रकारे हा शब्द वापरलेला आहे किंवा ही संकल्पना वापरलेली आहे आणि त्यांनी आपल्या आपल्या परीनं त्याचा अर्थ लावायचा आणि त्या प्रकारे समाजाला वळण लावायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे मैकावतीच्या बखरीतला महाराष्ट्र धर्म, रामदासांनी सांगितलं महाराष्ट्र धर्म, लोकमान्य टिळक चिपळूणकर या पंथांनी पुढे ठेवलेला महाराष्ट्र धर्म, रानडे आणि भागवतांनी सांगितलं महाराष्ट्र धर्म, फुले शाहू आंबेडकरांची परंपरा सांगत असलेला महाराष्ट्र धर्म, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत पुढे आलेला महाराष्ट्र धर्म, या सगळ्याच्या छटा थोड्या थोड्या वेगळ्या आहेत. काही आपल्याला पटणाऱ्या आहेत, काही आपल्याला पटणाऱ्या नाहीत. मुद्दा असा आहे की आपण हे सगळं समजावून घेऊन आपल्याला काय आवश्यक आहे हे ठरवायचं आहे. तर महाराष्ट्राचा इतिहास आणि मराठीचा इतिहास खूप प्रचंड आहे आणि त्या काळात प्रचंड उलटापालटी पण झालेली आहेत. त्या सगळ्याचा परिणाम आपल्यावर झालेला आहे. महाराष्ट्र धर्म समजून का घ्यायचा, तर कुठल्याही विशिष्ट परिस्थितीमध्ये समूह म्हणून मराठी माणूस, महाराष्ट्रीयन माणूस कसा वागतो, कसा प्रतिसाद देतो, याला या सगळ्या भूतकाळाची पार्श्वभूमी आहे. त्या भूतकाळातून त्याच्या जाणीवेत नेणीवेत असं काहीतरी जाऊन बसलं आहे. त्यामुळं तो विशिष्ट इश्यूजना, विशिष्ट प्रश्नांना विशिष्ट प्रकारे प्रतिसाद देतो. तसाच प्रतिसाद देशातल्या इतर भागातला माणूस देईलच असं नाही. याचं कारण हा महाराष्ट्र धर्म आपण जगत आलो आहोत, पिढ्यानपिढ्या तो आपल्यामध्ये आलेला आहे. त्यातला जो मराठीचा धागा आहे, तर मराठी ही जवळपास 1,500-2,000 वर्षापूर्वीची किमान इतिहास असलेली भाषा आहे. आता आपल्याकडे एक अलीकडच्या काळातला प्रश्न आहे की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा का मिळत नाही. तर त्याच्यामध्ये आपल्याच अनेक विद्वानांनी, म्हणजे ज्यांनी महाराष्ट्र धर्माची मांडणी केली आणि ती मांडणी कधीतरी सर्वमान्य किंवा डॉमिनंट होती, म्हणजे प्रभावी होती, अशा लोकांनी पण सातत्याने एक गोष्ट ठसवायचा प्रयत्न केला की मराठी ही संस्कृतोद्भव भाषा आहे. संस्कृतच्या पोटातून मराठी आली. आता संस्कृतच्या पोटातून जर मराठी असेल आणि संस्कृत अभिजात भाषा असेल, तर दुसरी अभिजात भाषा तशी त्याच भाषेतून आली कशी होईल, तर ती होणारच नाही. जेव्हा या सगळ्याचा संशोधकांनी शोध घेतला आणि हा शोध प्रदीर्घ काळ चालू आहे, अलीकडच्या काळात त्याच्यावर खूप लोकांनी काम केलं आहे, तेव्हा लक्षात असं आलं की संस्कृतून मराठी जन्माला आली ही मुळातच खोटं प्रकरण आहे. हे एक विशिष्ट प्रकारचा वर्चस्ववाद लादणारं प्रकरण आहे आणि त्या एका गोष्टीमुळं मराठीला अभिजात भाषा दर्जा द्यावा की देऊ नये याच्यावर प्रदीर्घ काळात नुसतंच मंथन चालू आहे. तर ही भाषा, म्हणजे आता संशोधकांनी सिद्ध केलेलं आहे की ही भाषा पुराप्राकृत नावाची जी संस्कृतच्याही आधीची भाषा आहे त्या भाषेतून तयार झाली किंवा त्या काळातल्या आजचा जो महाराष्ट्र आहे, म्हणजे ज्याला कधीतरी दंडकारण्य म्हणत होते, त्या दंडकारण्याच्या परिसरात बोलल्या जाणाऱ्या अनेक बोली भाषांच्या समुच्चयातून आकारलेली भाषा आहे. त्यामुळे ती जैव पद्धतीनं, सेंद्रिय पद्धतीनं तयार झालेली भाषा आहे, ती कोणाच्या पोटातून आली नाही. त्यामुळे आता असं अनेक विद्वान म्हणत आहेत की संस्कृत असलीच तर मराठीची मावशी असेल किंवा बहीण असेल, आई नक्कीच नाही. म्हणजे एक महाराष्ट्र धर्माचा धागा काय आहे, तर आमची भाषा ही या मातीतून उगवलेली भाषा आहे. त्या भाषेला कुठल्या तरी भाषेच्या पोटातून आले म्हणून दुय्यमत्व स्वीकारायचं काही कारण नाही. म्हणजे असंही काही संशोधकांनी दाखवून दिलेलं आहे. ज्ञानेश्वरांनी 12व्या शतकात जेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली, त्या काळातली मराठी आणि त्या काळातली इंग्लंडमधली प्रचलित असलेली इंग्रजी ही भाषा समृद्धीच्या अर्थानं काही फार पुढे गेलेली नव्हती. म्हणजे दोन्ही साधारण समान पातळी होत्या. नंतर इंग्रजांनी सगळ्या जवळपास जगावर राज्य केलं, सगळ्या दुनियेतल्या भाषातले शब्द घेतले आणि इंग्रजी खूप विज्ञानाची भाषा झाली, ज्ञानभाषा झाली, वगैरे वगैरे. पण 12व्या शतकापर्यंत साधारणपणे दोन्ही भाषांचा विकास जवळजवळ एकाच टप्प्यापर्यंत होता, असं अनेक विद्वान अलीकडं सांगतात. अशा भाषेचा वारसा महाराष्ट्राला आहे, मराठ्यांना आहे. मराठा म्हणजे इथं भाषावाचक अर्थानं आपण असं म्हणतो, फक्त जातीवाचक अशा अर्थानं नव्हे. त्याच्यावर अनेकदा खुलासा झालेला आहे आणि अंतिम खुलासा यशवंतराव चव्हाणांनी केलेला आहे की संयुक्त महाराष्ट्र मराठ्यांचा म्हणजे कुणाचा, तर तो मराठा जातीचा नव्हे, तर मराठी बोलणाऱ्या सगळ्यांचा. त्यामुळे महाराष्ट्र धर्म कुणाचा, तर जो जो मराठी बोलतो आणि जो जो स्वतःला महाराष्ट्री म्हणतो अशा सगळ्यांचा महाराष्ट्र धर्म. त्या अर्थाने या धर्माकडे बघायला पाहिजे. म्हणजेच या धर्मामध्ये
या महाराष्ट्र धर्म नावाच्या संकल्पनेमध्ये अनेक घटकांचा, अनेक समाज घटकांचा, अनेक जाती धर्मांचा समुच्चय होतो. म्हणजे अशा सगळ्यांना एकत्र घेऊन जाणं, त्यांचा समुच्चय करणं हे महाराष्ट्र धर्माचं एक लक्षण असायला पाहिजे. सर्वसाधारणपणे आपण असं बघतो की धर्म ही कल्पना एक कम्युनिटी तयार करते. विशिष्ट श्रद्धा मानणं आहे, विशिष्ट उपास्य दैवत मानणं आहे, विशिष्ट कर्मकांड मानणं आहे, आणि ते सोडून बाकीचे त्यांना वगळणं म्हणजे धर्म तयार होणं. अशा प्रकारे तयार होतो. महाराष्ट्र धर्म आता असं कोणालाच वगळत नाही. हे ज्या प्रकारच्या महाराष्ट्र धर्माची कल्पना आपण करतो आहोत तो कुणालाच वगळत नाही, म्हणजे अन्य भाषकांना पण वगळत नाही. त्यांच्याशी संवादाचे संबंध ठेवले पाहिजेत असं म्हणण्याची परंपरा आपल्या एकूण इतिहासाच्या वाटचालीमध्ये तयार झालेली आहे. त्यामुळं महाराष्ट्र धर्माचं एक लक्षण मराठी भाषा, दुसरं लक्षण महाराष्ट्र नावाचा प्रदेश, की ज्या प्रदेशाला पण ज्ञात असा 1,500-2,000 वर्षाचा सलगपणे इतिहास आहे. आणि तो इतिहास म्हणजे आपल्याला इतिहास म्हणजे लढायांचा, राज्यकर्त्यांचा असाच असतो. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अशा गोष्टी संशोधकांना सापडल्या आहेत की त्याच्यातून असं सिद्ध करता येतं की महाराष्ट्रातले लोक, त्याला पोहे मयट्ट मयट्ट वगैरे वेगळे अनेक संज्ञा वापरतात लोक, आणि व्युत्पत्तीशास्त्राच्या आधारे सांगतात की महाराष्ट्रात नाव कसं आलं. तर हे जे कोणी 1,500-2,000 वर्षापूर्वी जे लोक इथे होते, जे आपले मराठी माणसाचे पूर्वज म्हणता येतील, तर ते कधीतरी प्राचीन रोमच्या साम्राज्याशी व्यापारी संबंध ठेवत होते असं आता सिद्ध झालेलं आहे. म्हणजेच महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला इतिहास काय आहे, तो लढायांचा आहे, शौर्याचा आहे, विजयाचा आहे, पराभवाचा आहे, सगळ्या प्रकारचा आहे. पण तो अशा प्रकारे व्यापारात निपुणता दाखवण्याचा पण आहे, आणि ज्याचा तुमच्या संघटनेशी थेट संबंध आहे. की ज्या दिशेनं आपण निघालो आहोत तर त्या दिशेत व्यापार, उद्योग, व्यवस्थापन याच्यातली निपुणता, त्यातली कौशल्य शिकणं, याला जर आपण महत्त्व देत असू तर कधीतरी आपल्या इतिहासात हे सुद्धा जगाशी व्यवहार करता यावं इतकी निपुणता इथल्या आपल्या पूर्वजांनी मिळवलेली होती. त्या अर्थानं पण महाराष्ट्र धर्माकडे बघता येईल. म्हणजे असा महाराष्ट्र धर्म तो पुन्हा सातवाहनांच्या काळामध्ये एक साम्राज्य म्हणून पुढं आला, आणि त्यानंतर पचक्र ज्याला म्हणता येईल, किंवा बाहेरून आले लोक ज्यांनी महाराष्ट्रातल्या इतर देशीयांवर, इथं असलेल्या मूळ लोकांवर राज्य केलं, असा 400-450 वर्षाचा अंमल, आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य. म्हणजे चढ उतार म्हणाल तर महाराष्ट्रानं टोकाची बघितली आहेत. आणि तो जो मधला म्हणजे 300-400 वर्षाचा काळ आहे की ज्याला आपण असं म्हणतो की शिवाजी महाराजांच्या रूपानं महाराष्ट्रातला स्वाभिमानाचा हुंकार जागा झाला, मराठी अस्मिता जागी झाली, आणि महाराष्ट्राचं मराठी माणूस काहीतरी करू शकतो, काहीतरी करू शकतो, म्हणजे राज्य करू शकतो हे सिद्ध झालं. तर त्याच्या आधीचा 300-400 वर्षाचा जो काळ आहे तर त्या काळामधला जो ह्रास झाला त्याचीही मान्य अनेक जण असं करतात की मधल्या काळामध्ये जो जात आणि वर्ण याच्या नावानं वर्चस्ववादाचा खेळ सगळ्या देशभर मांडला गेला, त्याची टोकाची रूपं महाराष्ट्रानं पाहिली, आणि त्याचाही यामध्ये वाटा आहे. म्हणजे माणसानं माणसाला शिवायचं की नाही, माणसं दुसऱ्या जातचं खायचं की नाही, अशा अनेक चित्रविचित्र कल्पनांनी जो समाज म्हणजे मागं 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 सरकार गेला होता, त्याच्यातल्या प्रगतीच्या सगळ्या वयमी मारल्या जात होत्या. तो समाज जेव्हा दुसरा थोडा अधिक प्रगत, शास्त्रानं प्रगत, विचारानं प्रगत असा समाज जेव्हा येतो तुमच्या आक्रमण करायला, तेव्हा त्याच्यापुढं पराभूत होतो, याच्यामध्ये काही आश्चर्याची गोष्ट नाही. त्यामुळं वर्ण आणि जात वर्चस्व हा एक मुद्दा महाराष्ट्र धर्माच्या वाटचालीत आणि एकूणच महाराष्ट्राच्या ह्रासाच्या वाटचालीमध्ये एक महत्त्वाचं कारण होतं. आणि जेव्हा हे सोडलं तेव्हा शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं राहिलं. आता या महाराष्ट्र धर्माच्या कल्पनेकडं वेगवेगळ्या पद्धतीनं बघितलं जातं. वेगवेगळ्या पद्धतीनं बघितलं जातं म्हणजे काय, तर महाराष्ट्रामध्ये 3 असे प्रवाह आहेत की ज्याच्या आधारे महाराष्ट्र धर्म म्हणजे काय, किंवा त्या 3 प्रवाहांचं संमिलन, त्या 3 प्रवाहांचं एकत्रीकरण, आणि त्यातून जी काही सूत्र समोर आली ती म्हणजे महाराष्ट्र धर्म, ती म्हणजे आजचा महाराष्ट्र, अशा पद्धतीची मांडणी केली जाते, करता येते. माझ्या मते ती रास्त मांडणी आहे, म्हणून मी त्याच्यावर थोडा अधिक भर देतो. हे 3 प्रवाह कुठले, तर एक प्रवाह वारकरी संप्रदायाचा की ज्याच्यामध्ये भक्ती संप्रदाय ज्याला आपण म्हणतो, ज्ञानेश्वरापासून सुरू झाली, तुकाराम महाराजांनी शेवटी निळोबा यापर्यंत थांबते. ही वारकरी संप्रदायाची किंवा भागवत धर्माची चौकट हा एक प्रवाह आहे की ज्याच्यातून आजचा महाराष्ट्र साकारला. ती परंपरा आपल्याला नाकारता येत नाही, ती परंपरा सोडून आजच्या महाराष्ट्राचा विचार करता येत नाही, त्यामुळे तो एक प्रवाह आहे. दुसरा प्रवाह आहे की राजकीय महाराष्ट्र, म्हणजे आपल्यापैकी सगळ्यांना राजकारणाची प्रचंड हौस असलेली लोक आहोत आपण.
तर हा महाराष्ट्रातलं राजकारण आणि व्यवस्था म्हणून राजकारण हे सातवाहनापासून ते संयुक्त महाराष्ट्रापर्यंत, संयुक्त महाराष्ट्र घडला तिथंपर्यंत मराठी माणूस अनेक वेळा देशाचं नेतृत्व करण्याच्या टोकापर्यंत गेला आणि पुन्हा संकुचित पण झाला. अशी अनेक वळणं आपल्या वाटचालीमध्ये आहेत. तर ही जी राजकीय परंपरा आहे आणि त्याच्यातून झालेली जागृती आहे, तो एक महाराष्ट्र धर्माचा आधार आहे किंवा तो एक प्रवाह आहे. आणि तिसरा प्रवाह आहे तो 19व्या शतकाच्या शेवटी आणि 20व्या शतकाच्या पूर्वार्धात आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या काही प्रबोधनाच्या चळवळी झाल्या, ज्याला प्रबोधन पर्व असं म्हटलं जातं, आणि त्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आणि वेगवेगळ्या शेडच्या, म्हणजे टोकाच्या धर्मवादापासून ते संपूर्ण धर्मच नाकारण्यापर्यंत सगळ्या प्रकारच्या शेड्सचं नेतृत्व महाराष्ट्रातले लोक करत होते, मराठी लोक करत होते. आणि ती जी घुसळण आहे त्यातूनही आजचा महाराष्ट्र साकारला. तर या 3 प्रवाहांचं प्रामुख्यानं एकत्रीकरण म्हणजे आजचा महाराष्ट्र आहे. आणि या 3 प्रवाहांच्या एकत्रीकरणाकडे बघायचं कसं, याचे पुन्हा 3 विचारव्यूह आहेत. त्याच्याकडे मी नंतर येतो. आणि ते विचारव्यूह समजल्यानंतर आपल्या लक्षात येईल की हे प्रकरण किती गुंतागुंतीचं आहे महाराष्ट्र व्यूह धर्म नावाचं. तर पहिल्यांदा जो घटक आहे याच्यातला तो संत परंपरेचा आहे. संत परंपरेमध्ये आपण सगळेच मानतो की ज्ञानेश्वरांपासून संत परंपरेची सुरुवात झाली. आणि अनेकांनी अशी मांडणी केली आहे. सुरुवातीला ती मांडणी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेंनी केली की महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचं स्वराज्य किंवा मराठ्यांचं स्वराज्य उभं राहू शकलं आणि जे सगळे दबलेले पिचलेले लोक होते ते अशा एका उदात्त ध्येयासाठी एकत्र आले. याच्यासाठी जमीन नांगरायचं जे काम आहे ते महाराष्ट्रातल्या भक्ती परंपरेनं केलं, ज्ञानोबा तुकोबांच्या परंपरेनं केलं. अशी मांडणी पहिल्यांदा रानडेंनी केली, न्यायमूर्ती रानडेंनी केली. आणि त्यानंतर ती प्रदीर्घ काळ चालत आलं. आत्ता पण ती त्या प्रकारची मांडणी होती आहे. त्याच्यावर आक्षेप असणारी पण एक मांडणी आहे, पण ते तूच आपण बाजूला ठेवू. तर ही म्हणजे देशभर भक्ती चळवळ झाली आणि महाराष्ट्रात भागवत धर्म भक्ती चळवळीचाच भाग आहे. तर बाकीच्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासारखं राज्य का आलं नाही आणि ते महाराष्ट्रातच का आलं? तर याचं कारण ज्या प्रकारच्या समतेचा विचार, ज्या प्रकारचं भेदाभेद अमंगळ असं म्हणण्याची भूमिका महाराष्ट्रातल्या संतांनी घेतली, भले त्यांनी शस्त्र हातात घ्या आणि लढा असं सांगितलं नसेल, उघडपणे सांगितलं नाही, कुठल्याच संतांना सांगितलं नाही, पण महाराष्ट्रातल्या संतांनी ज्या गोष्टीनं महाराष्ट्रातल्या माणसाच्या पराक्रमावर एक काजळी धरली होती, नवा विचार करण्यावर एक बंधन आणलं होतं, त्याच्यातून सुटका करून घेण्याचा मार्ग दाखवला. म्हणजे प्रश्न काय होता, तर त्या काळात ज्ञान कुणी घ्यावं. तर हे ज्ञान म्हणजे तर काय होतं, ते ज्ञान म्हणजे संस्कृतमधल्या काही ग्रंथ वेगळे की ज्याचा त्या अर्थानं आज काहीच उपयोग नाही. म्हणजे आजच्या लौकिक जगामध्ये त्याचा उपयोग किती असा प्रश्न विचारावा अशा प्रकारची परिस्थिती आहे. पण ते ग्रंथ वाचता येणं म्हणजे ज्ञान, ते ग्रंथ मुखोद्गत असणं म्हणजे ज्ञान. अशा प्रकारची धारणा असल्याच्या काळामध्ये ते ग्रंथ कुणी वाचू नयेत याची लिस्ट खूप मोठी होती. आणि त्याच्यामध्ये पहिलं तर 50% महिलांनी अजिबात त्याच्याकडे बघूच नाही, हा दंडकच होता. आता लोक असंही म्हणतात की त्याच्या म्हणजे तो वेगळा विषय आहे की हे काही मुळात भारतात नव्हतं, नंतर आलं वेगळे, त्याच्या तपशिलात खोलात आत्ता जायला नको. पण शिवाजी महाराजांच्या आधीच्या 300-400 वर्षातल्या महाराष्ट्रामध्ये किंवा सगळ्या आपल्या देशामध्ये, संपूर्ण भारतामध्ये महिलांनी धर्मशास्त्र वाचावं, त्याच्यात काही पारंगतता मिळवावी आणि स्वतःचं ज्ञान म्हणून काही मांडावं याला मान्यताच नव्हती. त्यामुळं 50% निकालात निघाले. त्यानंतर ज्यांना शुद्ध अतिशुद्ध असं म्हटलं जातं त्यातल्या कुणीही ज्ञान ऐकायचं पण नाही आणि ज्ञान मांडायचं पण नाही, म्हणजे ऐकलं तरी गुन्हा, अशा प्रकारची परिस्थिती आपल्या देशामध्ये रूढ होती. त्यामुळं तोही भाग सगळा वगळला गेला. त्यानंतर आणखी एक सिद्धांत मांडला होता की नंद राजाबरोबर सगळे क्षत्रिय संपले, त्यामुळे उरले कोण, फक्त ब्राह्मण उरले. तर फक्त ब्राह्मण त्यांनाच या सगळ्या ज्ञानाचा अधिकार असेल अशा प्रकारची मांडणी करण्याचा प्रघात त्या काळामध्ये होता. आणि तेव्हा ज्ञानेश्वर म्हणजे ज्या ज्ञानेश्वरांना त्याच धर्मव्यवस्थेनं ज्ञान मिळवण्याचा किंवा ज्ञान मांडण्याचा अधिकार नाकारला, ते ज्ञानेश्वरीसारखा हे तत्त्वज्ञानातलं एक काय मुकुटमणी म्हणावा अशा प्रकारचा ग्रंथ लिहितात. आणि तो लिहिताना काय करतात, तर जे म्हणजे एक पॅराडॉक्स म्हणता येईल अशा प्रकारचा आहे, आंतरविरोध म्हणता येईल अशा प्रकारचा आहे की आपली सगळी संत परंपरा एका बाजूला अद्वैताचा विचार मांडते, म्हणजे परमार्थाच्या अंगानं जर बघितलं तर वेदांचा विचार मांडते, वेद सन्मुख आहेत. ज्ञानेश्वरांपासून तुकारामपर्यंतचे सगळे संत हे वेद सन्मुख आहेत. असं असतानासुद्धा
ती विचार मात्र समतेचा म्हणतात. म्हणजे डॉक्टर सदानंद मोळे यांनी अलीकडच्या काळात महाराष्ट्राच्या या जडणघडणीवर विस्तृत लिखाण केलं आहे. त्यांनी एक उत्तम मुद्दा मांडला आहे की ज्ञानेश्वरांनी केलेल्या क्रांतीचं रहस्य काय. तर ते असं म्हणतात, म्हणजे त्यांनी केलेली मांडणी आहे आणि ती पटायला हरकत नाही, की ज्ञानेश्वरांनी श्रुती, स्मृती आणि पुराणं ह्याच्यामध्ये श्रुती श्रेष्ठ म्हणजे वेद श्रेष्ठ, त्यानंतर स्मृती आणि त्यानंतर पुराणं अशा प्रकारचा क्रम आहे. तर भगवद्गीता ही स्मृती आहे, म्हणजे ती कृष्णानं सांगितली अर्जुनाला म्हणून स्मृती आहे. तर ही स्मृती ही श्रुतींपेक्षा कम असल असते. म्हणजे वेद आणि वेदांग उपनिषद ही उच्च आणि त्यानंतर स्मृती. ज्ञानेश्वरांनी हा क्रम उलटा केला आणि तो अत्यंत चलाकीनं केला. तो वाद न घालता केला आणि त्याला सदानंद मोळे क्रांती म्हणतात. म्हणजे काय केलं तर त्यांनी असं सांगितलं की वेद हे परमेश्वराच्या झोपेतला निश्वास आहे, तर गीता ही परमेश्वरानं जागेपणी दिलेला श्वास आहे. कारण जागा असताना सांगितलं ना परमेश्वरानं, श्रीकृष्णानं जागा असताना सांगितलं. आणि असं सांगून ते थांबत नाहीत, ते गीतेला वळचढ ठेवतात आणि त्याचा ज्ञानेश्वरीचा अर्थ लावताना गीतेचा अर्थ समतेशी जोडलेला लावायचा प्रयत्न करतात. जितका जमेल तेवढा त्यांनी तो समताधिष्ठित लावायचा प्रयत्न केला आहे. म्हणजे ज्या विषमतेच्या तत्त्वज्ञानानं सगळ्याच पराक्रमाच्या वहिमी मारल्या, त्याच तत्त्वज्ञानाचा आधार घेऊन समतेचं तत्त्वज्ञान मांडायचा प्रयत्न संत परंपरा करते. म्हणून महाराष्ट्र धर्मामध्ये संत परंपरेचं स्थान मोठं आहे. मग ते ज्ञानेश्वरापासून सुरू होतं, तुकाराम निळोबा आहेतच. पण याच संत परंपरेमध्ये चोखामेळा झाला, याच संत परंपरेमध्ये विसोबा खेचा झाला, याच संत परंपरेमध्ये शेख मोहम्मद झाले. म्हणजे ज्या जातींना, ज्या धर्मांना कुठल्याच ज्ञानाचा अधिकार नाही, अशा संतांनी हे सगळं घडवलं. आणि त्यामध्ये महिला संत पण आल्या, बहिणाबाईंसारख्या महिला संत पण आल्या. म्हणजे ज्यांना ज्यांना नाकारलं त्या सगळ्यांना त्या काळातल्या ज्ञानाच्या चौकटीमध्ये आणायचा प्रयत्न संत परंपरेनं केला आणि तो समतेवर आधारित केला. म्हणून संत परंपरेचं महत्त्व आहे आणि म्हणून महाराष्ट्र धर्माच्या वाटचालीत संत परंपरा ही अव्वल आहे. असं आम्हाला अधिकार आहे असं जेव्हा लोकांना वाटायला लागतं, तेव्हा आपोआपच आपल्या भोवतालची बंधनं पण दिसायला लागतात आणि मग ती बंधनं जोगाण्यासाठी माणूस तयार व्हायला लागतो. म्हणून अनेक अभ्यासक असं म्हणतात की या संतांच्या परंपरेनं महाराष्ट्रातली भूमी नांगरली, त्या नांगरलेल्या भूमीमध्ये मराठ्यांचं स्वराज्य फुललं, छत्रपती शिवरायांचं स्वराज्य फुललं अशी मांडणी केली जाते. शिवाजी महाराजांचं स्वराज्य येण्याच्या आधी, म्हणजे हा दुसरा टप्पा आहे, हा संत परंपरा हा एक टप्पा आहे. दुसरा टप्पा आहे तो आपल्या राजकीय जाणीवांचा आहे. आपल्या राजकीय जाणीवांची सुरुवात ही तसं म्हटलं तर सातवाहनाच्या काळापासून गृहीत धरायला पाहिजे. कारण ते एक मोठं साम्राज्य होतं. म्हणजे फक्त राजकीय अर्थानं किंवा प्रदेश मोठा होता अशा अर्थानं नव्हे, तर ते एक समृद्ध साम्राज्य होतं ज्याच्यामध्ये अनेक ग्रंथांची निर्मिती झाली. मराठी भाषेचा ज्याला उन्नती म्हणता येईल, उत्कर्ष म्हणता येईल. कारण आपल्या महाराष्ट्राची भाषा मराठी ठरली कशामुळं तर ती सातवाहनांच्या काळात ठरली. त्या काळामध्ये सातवाहन राजांनी संस्कृतचा आश्रय कमी करून आणि त्या काळातल्या बाकीच्या प्राकृतोद्भव भाषा होत्या, शवरसिनी, पिशाची वगैरे, यांना बाजूला ठेवून मराठीला प्राधान्य दिलं. आणि त्यानंतर आपण असं पाहतोय की मराठीचा ओघ म्हणजे सामान्य माणसाच्या बोलीभाषेतून लिखित भाषेकडं, म्हणजे ज्ञान निर्माण करणाऱ्या भाषेकडं जायला सुरुवात झाली ती सातवाहनांच्या काळामध्ये. ते सातवाहनांचं एक समृद्ध असं राज्य होतं. तिथंपासून छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आणि नंतर मग संपूर्ण मराठीशाही असा सगळा राजकीय जाणीवांचा काळ आहे. शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळामध्ये मराठी सरदार ही जवळजवळ सगळ्या शाळांमध्ये होती. म्हणजे साधारण 12व्या शतकामध्ये यादवांचं महाराष्ट्रातलं राज्य गेलं आणि मुस्लिम अंमल सुरू झाला. तर हा मुस्लिम अंमल प्रामुख्यानं बाहेरून आलेला होता आणि बहामनींचं जे राज्य होतं ते मूळचे इथलेच पण मुस्लिम धर्म स्वीकारलेले. तर त्या बहामनींच्या पुढे 5 पातशाह्या झाल्या आणि या सगळ्या शाळांमध्ये मराठा सरदार हे हळूहळू करत एका उंचीवर पोचले. म्हणजे शहाजीराजे हे त्यातलं उत्तम उदाहरण किंवा लखुजी जाधवराव हे त्यातलं उत्तम उदाहरण. हे सगळे लोक कर्तृत्वाच्या जोरावर या एका विशिष्ट टप्प्यापर्यंत पोचले की ते आता निर्णय घ्यायला लागले होते, ते स्वतःचं लष्कर बाळगायला लागले होते, ते मोठी मुलुकगिरी करायला लागले होते आणि त्यांच्या जीवावर ह्या पातशाह्या उभ्या होत्या. इतकी ताकद त्यांनी मिळवली होती. ही ताकद मिळवली असली तरी त्या काळातल्या पुढे माणसांना लक्षात येत होतं की आपलं एकूण रचनेतलं स्थान हे दुय्यम आहे. आपण कुणासाठी तरी तलवार चालवतो, आपण कुणासाठी तरी मुत्सद्देगी करतो, आपलं स्थान काय, आपण आपला निर्णय घेत नाही. याची जाणीव शिवाजी महाराजांच्या वडिलांना म्हणजे शहाजीराजेंना झाल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसते, जिजाऊंना झाल्याचं दिसते
आणि त्याचा परिणाम म्हणजे स्वाभाविकपणे तो संस्कार शिवाजी महाराजांच्या मध्ये आलेला आहे. अचानक असं झालं नाही. म्हणजे ग्रँड ज्या पद्धतीची मराठ्यांच्या इतिहासाची मांडणी करतो त्याच्यानंतर अनेकांनी आक्षेप घेतला आहे की अचानक वावटळ आल्यासारखं मराठ्यांचं राज्य उठलं आणि त्यानं मग पसरत जायला लागलं आणि या मराठ्यांनी फक्त मुलुकगिरी केली. अशा प्रकारची एक प्रतिमा मराठ्यांनी म्हणजे त्यावेळेच्या मराठी माणसानं, त्यात मराठा जात म्हणून कदाचित जास्त असेल संख्येनं, पण सगळ्या प्रकारचे लोक त्याच्यामध्ये होते. तर त्यांनी जे काही केलं ती फक्त मुलुकगिरी, ती फक्त लुटमार होती असं दाखवायचा प्रयत्न ग्रँड डफ आणि त्याच्यासारख्या अनेक इतिहासकारांनी केला. ते असं का दाखवत होते तर त्यांना शिवाजी महाराजांनी जी काही आपल्या महाराष्ट्रामध्ये क्रांती घडवली किंवा शिवाजी महाराजांच्या आधीपासून ही जी काही घुसळण चालू होती त्याच्याकडे लोकांचं दुर्लक्ष करायचं होतं किंवा तिकडे लोकांना जाऊ द्यायचं नव्हतं. कारण तिकडं जाऊ देणं म्हणजे परकीयांच्या आक्रमणाविरुद्ध, परकीयांच्या राज्याच्या विरोधात आपला उठाव करायला तयार होणं आणि त्या सगळ्या स्मृती इंग्रजांना पुसायच्या होत्या. कारण त्यांना माहिती होतं की ते जेव्हा देशात आले तेव्हा त्यांना प्यायला राज्य उभं करता येईल अशी क्षमता असलेला फक्त हा एकच समुदाय होता. तो फक्त तलवाईच्या बळावर नव्हे, म्हणजे तलवाई म्हणाल तर इंग्रजांकडे बंदुका होत्या आणि ते शस्त्रबळात पुढं होते, त्या अर्थानं नव्हे, तर राज्यव्यवस्था म्हणून सुद्धा आणि राज्य मिळवल्यानंतर त्याची पुढं विशिष्ट पद्धतीनं त्याची सगळी व्यवस्था लावायची या अर्थानं सुद्धा मराठा हा एकच समुदाय होता की तो इंग्रजांना टक्कर देण्याच्या पोझिशनमध्ये होता किंवा त्या क्षमता मराठ्यांनी विकसित केल्या होत्या. त्यामुळं मराठ्यांचा तेजोभंग होईल किंवा हे काहीतरी लुटारूच होते अशा प्रकारची मांडणी करायचा प्रयत्न ग्रँड डफनं केला आणि ते नंतर अनेकांनी खोडून पण काढलं. अनेक इंग्रज अधिकाऱ्यांनी पण ते खोडून काढलं. हंटरसारखा अधिकारी, लॉयलासारखा अधिकारी यांनी खूप लिहून ठेवलेलं आहे मराठ्यांच्या राज्यकर्ता समाज असण्याविषयी. राज्यकर्ता समाज असणं म्हणजे फक्त मुलूक जिंकणं नव्हे, तर त्या मुलकाची शांततामय व्यवस्था लावणं आणि ते कायम टिकवणं. तर हे मराठ्यांनी साध्य केलं होतं. म्हणजे महाराष्ट्र धर्म म्हणजे काय तर शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातून जे येतं तर मराठ्यांना पहिल्यांदा आपण राष्ट्र आहोत. आता राष्ट्र असणं म्हणजे काय तर राष्ट्र भाषेचं असतं, राष्ट्र धर्मावर आधारित असू शकतं, राष्ट्र वंशावर आधारित असू शकतं, राष्ट्र अनेक घटकांवर असू शकतं ज्याला राष्ट्र असं पॉलिटिकल सायन्सच्या भाषेमध्ये म्हणतात. तर मराठ्यांचं राष्ट्र हे केवळ या आधारावर नव्हतं, तर ज्याला आपण मॉडर्न नेशन स्टेट म्हणू अशा देशांशी तुलना करण्या इतकी क्षमता मराठ्यांच्या राज्यानं तयार केली होती. म्हणजे काय तर आपण जर त्या काळात बघितलं तर राज्यव्यवस्थेला आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टींचा एक परिपोष शिवाजी महाराजांच्या काळामध्ये झाल्याचं दिसते. हे शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला हा स्वतःचं मोठेपण दाखवण्यापुरता नव्हता, तर त्या निमित्तानं शिवाजी महाराजांना किंवा त्यांच्यासोबत जे कोणी त्या काळातले त्यांचे सल्लागार असतील तर त्यांना याची स्पष्ट जाणीव झाली होती की आपण राज्यकर्ता समाज आहोत. म्हणजे आपण राज्य करू शकतो. राज्य करणं म्हणजे राज्याला दंडनीती असते, बाहेरून येणाऱ्या शत्रूचं आक्रमण आणि अंतर्गत व्यवस्था लावणं यासाठी दंडनीती असते. राज्याला न्यायव्यवस्था असते. न्यायव्यवस्था म्हणजे राज्यातल्या सगळ्या लोकांसाठी समान पद्धतीनं न्याय अवलंबला जाईल अशा प्रकारची व्यवस्था असते. तर ही न्यायव्यवस्था, ही दंडनीती, प्रशासनाची पद्धत, अष्टप्रधान मंडळ आणि बाकी एकूणच शिवाजी महाराजांनी वतनं खालचा करून ज्या प्रकारची पद्धत आणायचा प्रयत्न केला ही आधुनिक राज्यपद्धतीकडे जाण्याची सुरुवात होती. तर या सगळ्या अर्थानं मराठ्यांचं राज्य हे त्यापूर्वीच्या राजांपेक्षा निश्चितपणे वेगळं होतं शिवाजी महाराजांचं. म्हणून ते मॉडर्न नेशन स्टेटच्या जवळपास जाणार किंवा त्या दिशेनं निदान पावलं टाकणारं अशा प्रकारचं राष्ट्र होतं आणि याची जाणीव ब्रिटिशांना झालेली होती. म्हणून ते मराठ्यांचा सर्वाधिक द्वेष करत होते. मराठ्यांना जिंकलं तर मराठ्यांचा ब्रिटिशांनी द्वेष करण्याचं ते एक प्रमुख कारण होतं. कारण हे सगळं होतं म्हणजे राजनय आणि मराठात आपण सहजपणे असं म्हणतो की मराठी माणसाला राजकारणाचं व्यसन असतं. कुठल्याही अगदी गावातल्या ठेल्यावर जरी आपण गेलो तर लगेचच आपण शरद पवारांचं काय होणार, मोदींचं काय होणार असं सगळं सुरू होतो. याचं कारण काय तर हे एक नकळत मराठी माणसाला लागलं व्यसन आहे. हे व्यसन असण्याचे अनेक कारणं आहेत, पण त्यामध्ये एक ऐतिहासिक कारण असं पण आहे की मराठा हा राजकारण करणारा समाज हा क्रमाक्रमानं 16व्या-17व्या शतकापासून बनत गेलेला आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की जेव्हा सातारचे छत्रपती शाहू महाराजांचं ते परत आले, मोगलांच्या कैदेतून शाहू महाराज परत आले आणि ते साताऱ्यात त्यांनी ती गाडीवर बसले. त्यानंतर महाराष्ट्रात पेशवाई सुरू झाली. तर ही पेशवाई सुरू झाली हे आपल्याला माहिती असतं. पेशवाईच्या काळात
मराठा साधा माळव्यात गेले आणि अगदी अटकेपर्यंत अटकते कटक वगैरे वगैरे हेही आपल्याला माहिती असतं. पण या पेशवाईच्या उत्कर्षामध्ये किंवा बाळाजी विश्वनाथला पेशवाईची वस्त्र द्यावी यासाठी शाहू महाराजांकडे हतबदली केली ती 4 मराठा सरदारांनी केली. आणि हे सगळे माळव्यातले सरदार होते जे महाराष्ट्रातून तिकडे गेले होते. म्हणजे बडोद्याचे, ग्वाल्हेरचे, होळकर अशा 4 सरदारांनी हतबदली केली की यांना पेशवाईची वस्त्र द्या, ते तुमच्याशी एकनिष्ठ राहतील. याचा लेखी पुरावे आहेत, हे काय सांगोवांगीचं नाही आहे. याच मराठा सरदारांनी नंतर मोगल बादशाला जाऊन सांगितलं की तुम्ही पेशव्यांबरोबर अहदनामा करा आणि पेशव्यांना या भागातल्या चौथाईचा अधिकार द्या, चौथ वसुलीचा अधिकार द्या. त्यानंतर मराठी साम्राज्य पसरायला सुरुवात झाली. म्हणजे एकाच वेळेला 2 ठिकाणी अशा मसलती करून त्या काळाशी सुसंगत राजकारण साधणं हे मराठ्यांना त्या काळात जमलं होतं. हे आपण राजकारणग्रस्त आहोत याचं एक कारण या प्रकारच्या काय म्हणता येईल की राजकारणातल्या कोरगोड्या काढण्याची किंवा राजकारण चालवण्याची भूमिका 300-400 वर्ष तरी हा समाज करतो आहे. ते राजकारण करायचं कशासाठी, मग तिथं शिवाजी महाराज येतात. राज्य करायचं कशासाठी, तिथं शिवाजी महाराज येतात. आणि महाराष्ट्र धर्माच्या अनुषंगानं शिवाजी महाराजांचं राज्य हे आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला आम्ही नेतृत्व करू शकतो, आम्ही राज्य चालवू शकतो, आम्ही ज्याला म्हणजे आत्ताच्या भाषेत आपण ज्याला परराष्ट्र व्यवहार म्हणतो तो व्यवस्थित करू शकतो. कारण त्या काळातले तुम्ही सगळ्या पोर्तुगीजांची झालेला पत्रव्यवहार बघा, इंग्रजांची झालेला पत्रव्यवहार बघा किंवा अब्दालीजान पेशव्यांचा पत्रव्यवहार बघा, तर त्याच्यामध्ये स्पष्ट दिसतं की आम्ही शासक आहोत, आम्ही राज्यकर्ते आहोत आणि राज्यकर्ते म्हणून आम्ही इतर सत्तांची कशी वागतो याच्याविषयीच्या अतिशय ठोस धारणा मराठ्यांच्या राज्यामध्ये दिसत आहेत. त्यामुळं हे सगळं आत्मसात केलं म्हणून मराठी माणूस हा म्हणजे शिवाजी महाराजांनंतर सातत्यानं आपल्याला असं दिसेल की मराठी माणसामध्ये कायम अशी आहे की देशाचं नेतृत्व आपण केलं पाहिजे. हा पण महाराष्ट्र धर्माचा एक महत्त्वाचा गाभ्याचा भाग आहे. म्हणून आपल्याला दिल्लीत मराठी माणसाचं वजन कमी अधिक होणं यानं महाराष्ट्र सर्वाधिक अस्वस्थ होतो. कारण ते आपल्याला नकळतपणे आपल्यामध्ये आलेलं आहे की दिल्लीवर मराठी माणसाचं वजन असलं पाहिजे आणि वजन प्रदीर्घ काळ महाराष्ट्रानं ठेवलेलं आहे. म्हणजे त्याच्यातला जर आपण महाराष्ट्र धर्माच्या अनुषंगानं मराठ्यांच्या किंवा एकूण महाराष्ट्राच्या इतिहासातले अभिमान बिंदू जर म्हटले तर 3-4 सांगता येतील. एक सातवाहनांच्या मधला शालिवाहनानं स्थापन केलेलं शक, म्हणजे त्या अर्थानं संपूर्ण नवं राज्य आणि नवी कालगणना सुरू करणं हा एक काय म्हणता येईल की अभिमानाचा बिंदू मानता येईल. त्यानंतर शिवाजी महाराजांनी केलेला राज्याभिषेक हा पुन्हा मराठ्यांच्या राज्यस्थापनेच्या अनुषंगानं महाराष्ट्रासाठीचा अभिमान क्षण म्हणता येईल. तिसरा अभिमान क्षण ज्याच्याकडं अनेक वेळा दुर्लक्ष होतं तो म्हणजे ज्या मोगल बादशाला इंग्रजांनी कैद करून नेलं होतं त्याला होळकर आणि शिंद्यांनी सोडवलं, त्याची पुन्हा प्रस्थापना केली दिल्लीच्या गादीवर आणि त्याच्या आडानं महाजी शिंदेंनी संपूर्ण देशाचा राज्यकारभार चालवायचा प्रयत्न केला. काही काळ कासेना चालवला. म्हणजे ज्या मोगलांच्या दरबारामध्ये 300-400 वर्ष अशी प्रथा होती की मोगल बादशाह सिंहासनावर बसला की त्याच्यापुढे कोणी बसायचं नाही, सगळ्यांनी ओझायचं. तर त्या मोगल बादशाहचे शेजारी बसून महाजी शिंदेंनी या देशाचा कारभार केला. हे अचानक घडत नाही, याच्यासाठी एक आत्मविश्वास यावा लागतो. म्हणजे शौर्य हा गुण आहे, म्हणजे त्याच्यावर खूप लोक बोलले आहेत आणि आपल्यापैकी सगळ्यांना माहिती असेल. तर शौर्याच्या कथा याच्याकडे आपण त्याच्याकडे जायला नको. ते शौर्य वापरायचं कुठं आणि कुठं वापरायचं नाही हे पण समजायला लागतं. आणि ते मराठ्यांना म्हणजे मराठी समाजाला या 200-300 वर्षाच्या काळामध्ये समजायला लागलं होतं. म्हणून त्याचा आपण ज्या महाराष्ट्र धर्माच्या चौकटीचा विचार करतो त्याच्यामध्ये महत्त्वाचा त्याचा भाग आहे. तर या संपूर्ण मराठ्यांच्या इतिहासानं किंवा महाराष्ट्राच्या इतिहासानं आपल्याला काय दिलं तर एक आत्मविश्वास दिला की ज्यांच्याविषयी असं वाटत होतं की यांचं राज्य जाणायचं नाही किंवा यांच्यासोबत दुय्यमत्व स्वीकारूनच आपल्याला राहावं लागेल, अशा प्रकारच्या सत्तेला आपण पराभूत करू शकतो, नेस्तनाबूत पण करू शकतो आणि कधीतरी त्याच सत्तेचा आधार घेऊन आपण देशावर राज्य पण करू शकतो. हा आत्मविश्वास महाराष्ट्रानं कमावला. दुसरी गोष्ट अशी दाखवून दिली की आम्हाला दिल्लीत नेतृत्व करायची आकांक्षा आहे, ती पण आपल्याकडं कायम राहिली. तर ही सगळी मराठ्यांच्या सत्तेतून आलेली सूत्र आहेत. एका बाजूला संतांची परंपरा सांगते की समता सहिष्णुता आपल्याला शिकवते,
दुसऱ्या बाजूला मराठ्यांचा राजकीय उदय आपल्याला सांगतो की राज्य करण्याच्या पात्रतेचे आम्ही आहोत आणि त्याच्यासाठीचे सगळे घटक आम्ही आत्मसात केलेले आहेत. तिसरा जो घटक आहे महाराष्ट्र धर्मातला तिसरा प्रवाह आहे तो सुधारकांच्या चळवळीचा किंवा प्रबोधन पर्वाचा. फक्त सुधारकांची चळवळ म्हणून त्याच्याकडं बघू नये, तर त्या काळातली एकूणच आपल्या देशातली घुसळण म्हणून त्याच्याकडे बघता येईल. इथंही आपल्याला दिसेल की इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली. 1857चा उठाव मोडला त्यांनी आणि त्यानंतर शेवटचं रणजितसिंगाचं राज्य संपलं, शिखांचं राज्य संपलं आणि त्यानंतर इंग्रजांची सत्ता देशामध्ये पूर्णपणे प्रस्थापित झाली. तेव्हा त्या सत्तेचा प्रतिवाद करणारे, प्रतिकार करणारे जे कोणी लोक होते वेगवेगळ्या क्षेत्रातले, त्या सगळ्या क्षेत्रांचं नेतृत्व महाराष्ट्र करत होता. म्हणजे काँग्रेसची स्थापना झाली, त्या काँग्रेसमध्ये जहाल आणि मवाळ असे 2 गट होते. जहालांचं नेतृत्व लोकमान्य टिळक करत होते, मवाळांचं नेतृत्व गोपाळकृष्ण गोखले करत होते, दोन्ही मराठी माणसं. तर त्या अर्थानं आपण बघितलं तर हे जे नेतृत्व करण्याची जो गुण आहे तर तो गुण आपल्याला या प्रबोधनाच्या काळामध्ये पण आल्याचं दिसेल. तर हा झाला राजकीय गुण. प्रबोधनाच्या चळवळीनं किंवा त्या सगळ्या काळानं आपल्याला काय दिलं, तर त्यांना आपल्याला महाराष्ट्र धर्माची चौकट अधिक व्यापक आणि अधिक टोकदार करून दिली. कारण तेव्हा जी घुसळण झाली त्याच्यामध्ये महाराष्ट्र धर्म एका बाजूला टोकाचा धर्मवादी आणि दुसऱ्या बाजूला धर्मच नाकारणारा अशा दोन्हीकडे त्याची ओढाताण झाली. आणि त्यातून आपल्याला आत्ताच्या महाराष्ट्र धर्माची मांडणी करता येणं शक्य आहे. अशा प्रकारची सूत्र त्यावेळेला त्या सगळ्या घुसळणीमध्ये आपल्याला मिळत आहेत. इंग्रजांचं राज्य स्थापन झाल्यानंतर हे राज्य नको असं तेव्हा शिकलेल्या सगळ्यांनाच वाटत होतं. पण नको म्हणजे काय, तिथं काय असायला पाहिजे. समजा इंग्रजांचं राज्य गेलं तर असायला काय पाहिजे, तर याच्याविषयीचे 2 प्रवाह आपल्या देशामध्ये कळत नकळत तयार झाले होते. एक प्रवाह होता की इंग्रजांना घालवायला पाहिजे आणि ते घालवल्यानंतर जे कोणी येतील ते जे मूळचे होते ते आले पाहिजेत. म्हणजे ज्यांच्या हातात इंग्रजांच्या आधी सत्ता होती त्यांच्या हातात सत्ता आली पाहिजे. यामध्ये मुस्लिमही होते आणि हिंदूही होते. ही जी काय लढत आहे ती आपल्याला स्वातंत्र्याच्या वेळेला पण दिसेल, आपली घटना तयार होत असताना पण दिसेल की या सगळ्या मंडळींना असं वाटत होतं की ज्यांच्या हातून इंग्रजांनी सत्ता घेतली त्यांच्याकडे ही सत्ता गेली पाहिजे. आणि दुसरा जो प्रभाव होता त्याच्याही लक्षात आलं होतं की आता यापुढं या प्रकारची मध्ययुगीन सत्ता येणं अशक्य आहे. आता आपल्याला जगामध्ये जर कॉम्पीट करायचं असेल तर पाश्चिमात्य सत्ता ज्या प्रकारे काम करतात त्या प्रकारेच काम करावं लागेल. म्हणून मग इंग्रजांना समजणाऱ्या भाषेत त्यांना सांगावं लागेल आणि तिथून मग ज्याला आपण अर्ज विनंत्याची चळवळ म्हणून असं धुडकावून लावायचा प्रयत्न करतो त्या गोष्टी सुरू झाल्या. रानडे, टिळक, आगरकर वगैरेंची ती एक मोठी परंपरा सुरू झाली. आणि या मंडळींनी पहिला विचार काय केला, उद्या जर आपण सत्तेवर येणार असू तर ती सत्ता चालवण्यासाठीचे गुण म्हणजे नव्या काळातली सत्ता चालवण्यासाठीचे गुण आणि त्या प्रकारचा समाज आपण आहोत का. मग गोपाळ हरी देशमुखांची शतपत्र ज्या लोकहितवादी ज्यांना आपण असं म्हणतो ते पहिल्यांदा आपल्या समाजावर आणि विशेषतः ब्राह्मणांवर, ब्राह्मणातल्या प्रथांवर प्रचंड टीका करतात, तुटून पडतात आणि ते दाखवून देतात की या प्रकारचा समाज हा काही नवा राज्यकर्ता होऊ शकत नाही. ती मांडणी काय आहे त्यांची, तर आपण आधी इंग्रजांना सांगू की तुम्ही आम्हाला पार्लमेंटसाठी आम्हाला पण जागा दिली पाहिजे, आमचे लोकप्रतिनिधी निवडून गेले पाहिजेत. म्हणजे ते मुळात फायकत कशापासून घेतात, तर राजाच्या मुलांना राजा व्हावा यापासून फायकत घ्यायला सुरुवात होते. आणि ते म्हणतात आमचे लोकप्रतिनिधी निवडायची मुभा द्यायला पाहिजे. आणि ते मग असं म्हणतात की हळूहळू करत आपण इतकं शिकून घेऊ त्यांच्याकडून आणि एक दिवस त्यांना हळूच सांगू की आता तुम्ही निघून जा, तुमची आम्हाला गरज नाही आहे. आणि यासाठी लोकहितवादींनी ठरवलेली मुदत होती 100 वर्षाची. आणि आपण बघतो की शतपत्र लिहिल्यानंतर साधारणतः 100 वर्षांनी देशाला स्वातंत्र्य मिळालं. म्हणजे लोकहितवादींना अंदाज आला असावा की त्यासाठी नवं राज्य सांभाळण्यासाठी ज्या काही सगळ्या गोष्टी घडायला पाहिजेत मधल्या काळात त्याला 100 वर्ष जाणार आहेत. तर ही त्याच्याही आधी दादोबा पांडुरंग तळखरकर किंवा बाळशास्त्री जांभेकर इथून झालेली सुरुवात, मग महात्मा फुले, शाहू फुले, आंबेडकर या तिघांची नावं आपण एकत्र घेतो. त्यांनी त्याला दिलेला सामाजिक सुधारणाचा किंवा ज्या सगळ्या मागं खेचणाऱ्या रूढी परंपरा आहेत त्यांना नकार देण्याचा, त्या मोडून काढण्याचा आणि त्याच्यासाठी बळ वापरण्याचा हा जो काही मंत्र या तिघांनी दिला, अशा सुधारणांच्या चळवळीतल्या अनेक लोकांनी ही मांडणी केली की ज्याच्या आधारे आपल्याला असं दिसते. आणि याच काळात महाराष्ट्र धर्म या संकल्पनेवर प्रचंड उहापोह झालेला आहे. तो विठ्ठलरामजी शिंदेंनी केलेला आहे, तो राजाराम शास्त्री भागवतांनी केलेला आहे, तो न्यायमूर्ती रानडेंनी केलेला आहे, तो टिळक आगरकरांनी काही प्रमाणात कासेंना केलेला आहे.
त्याची संकल्पना महात्मा फुलेंनी मांडली आहे. या सगळ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं का असेना पण महाराष्ट्र धर्म, आम्ही मराठी कोण हा प्रश्न विचारत आम्ही कोण आणि आम्हाला कुठं जायचं आहे याचं दिग्दर्शन करायचा प्रयत्न केला. आणि त्याच्यातून आपल्याला लक्षात येईल की एक संत परंपरा, दुसरी राजकीय परंपरा आणि तिसरी प्रबोधनाची परंपरा, ज्याच्यातून आपण जाती धर्म याला विरोध करत आणि विशेषतः वर्णगंडाला विरोध करत, म्हणजे चातुर्वर्ण आणि त्यातल्या त्रिवर्णिकांचं म्हणजे 3 जे वरिष्ठ वर्ण मानले जर गेले तर त्यांचा करता असणं हे नाकारायला सुरुवात केली, स्पष्टपणे नाकारायला सुरुवात केली. ती या प्रबोधनाच्या काळामध्ये सुरुवात केली. ते जर तेव्हा झालं नसतं तर कदाचित स्वातंत्र्य आल्यानंतरसुद्धा कुणी ज्ञान मिळवायचं आणि कुणी ज्ञान मिळवायचं नाही, कुणी कुठलं काम करायचं आणि कुणी कुठलं काम करायचं नाही, या प्रकारचे भेदाभेद कदाचित आपल्याकडे राहिले असतील. ते राहिले नाहीत. याचं कारण महाराष्ट्र धर्माची प्रागतिक पुढे जाणारी चौकट या सगळ्या विचारवंतांनी मांडली आहे. तर या 3 परंपराकडं बघण्याचे 3 दृष्टिकोन आहेत. एक दृष्टिकोन आहे तो पूर्णपणे धर्मवादी आहे, दुसरा दृष्टिकोन आहे तो धर्मच नाकारणं आहे, आणि तिसरा दृष्टिकोन आहे तो समन्वयाचा दृष्टिकोन आहे. हा पहिला जो दृष्टिकोन आहे धर्मवादी, तो प्रामुख्यानं विका राजवाड्यांनी मांडला महाराष्ट्रामध्ये. विका राजवाड्यांनी मांडल्यानंतर टिळकांचे जे अनुयायी होते, म्हणजे टिळक काही इतके टोकाचे नव्हते, पण टिळकांचे जे अनुयायी होते त्या सगळ्यांनी तो विचारव्यूह उचलून धरला आहे. राजवाड्यांचं म्हणणं काय होतं, म्हणजे शिवाजी महाराजांच्या राज्याविषयी राजवाड्यांचं म्हणणं होतं की शिवाजी महाराजांचं राज्य हे अलौकिक होतं, शिवाजी महाराज हे अलौकिक पुरुष होते, याच्याविषयी काही शंका नाही. पण हे राज्य का आकाराला आलं तर बाकीच्या भारताच्या तुलनेत महाराष्ट्रातल्या लोकांनी आर्यत्व म्हणजे आर्य नावाचा जो काही वंश आहे त्या वंशाची वैशिष्ट्ये टिकवून ठेवली आणि वर्णधर्म टिकवून ठेवला, म्हणून महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचं राज्य आलं. हे धर्माशी जोडलं आहे. ते सगळं वैदिक परंपराशी जोडतात. आणि मग ते करताना विका राजवाडे इतके पतंग उडवतात की म्हणजे आज जर विका राजवाडे आपण वाचले तर आपल्याला वाटेल की हा माणूस आहे का, याला वेळ लागले, इतके पतंग उडवतात. म्हणजे ते हिंदू पदपातशाहीपासून सुरुवात करतात आणि मग ते ब्राह्मण पदपातशाही, भटकुल पातशाही अशा टोकापर्यंत ते जायला लागतं की ज्याला काही अर्थ नाही, अर्थहीन अशा गोष्टी आहेत. त्याच्या मागच्या त्यांचा मांडण्याचा म्हणजे त्यांच्या मांडणीचा जे काय म्हणता येईल मूळ धागा आहे तो असा होता की महाराष्ट्रामधले जे लोक आहेत, तिथं वसलेले लोक आहेत, ते उत्तर भारतामध्ये जेव्हा महम्मदी राज्य असं त्याला म्हणतात म्हणजे मुस्लिमांचं राज्य ते स्थिर झाल्यानंतर आपल्या धर्माच्या म्हणजे सनातन धर्माच्या खुणा टिकवता येणार नाहीत, म्हणून तिकडून जे लोक दंडकारण्यात आले म्हणजे महाराष्ट्रात आले ते लोक म्हणजे महाराष्ट्र. आणि त्या लोकांमधले ब्राह्मण आणि क्षत्रिय यांनी महाराष्ट्र घडवला. आणि मग त्यांनी बाकीच्यांची काय व्यवस्था लावली इथं असलेल्यांची किंवा इतरांची, तर त्यांनी शुद्ध केलं, म्हणजे त्यांनी सेवेची कामं दिली. आणि अशी सेवेची कामं करणं आवश्यकच आहे. देश टिकायचा असेल, समाज टिकायचा असेल तर अशी सेवेची कामं करणारा वर्ग असलाच पाहिजे आणि त्या वर्गावर ब्राह्मणांनी क्षत्रियांनी राज्यच केलं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका विका राजवाडे त्यांच्या संपूर्ण लेखनामध्ये मांडतात. आणि त्यांचा महाराष्ट्र धर्म म्हणजे महाराष्ट्र धर्म त्यांचा हा रामदासांनी मांडलेल्या महाराष्ट्र धर्माच्या कल्पनेवर आधारित आहे. विका राजवाडे रामदास आणि बाकीचे संत यांच्यामध्ये भेद करतात. ते ज्ञानेश्वरापासून तुकारामपर्यंत सर्व संतांवर टीका करतात. यांनी महाराष्ट्राचा तेजोभंग केला अशा प्रकारची मांडणी विका राजवाडे करतात. आणि ते रामदासांना प्रवृत्ती मार्गी म्हणतात. म्हणजे रामदासांनी राज्यकर्ता बनण्यासाठीची जी मांडणी आहे ती रामदासांनी केली आणि बाकीच्या सगळ्या संतांनी मात्र निवृत्ती मार्गाकडे लोकांना ढकललं आणि त्यामुळं आपल्या पराक्रमावर काजळी आली. अशा प्रकारची मांडणी विका राजवाडे आणि मग त्यांच्या राजवाड्यांचा पंत म्हणून आपण त्याला, तर ते असं करतात. आणि त्यांच्या मते पुढच्या काळातसुद्धा मराठा किंवा तेव्हाही ते मराठा ही काय म्हणता येईल की भूमीवाचक अर्थानं वापरला जाणारा शब्द म्हणून होता. महाराष्ट्रात राहणारे मराठी तर हे नेतृत्व करायला सक्षम आहेत, हेच उद्याचे देशाचे नेते असतील असंही ते म्हणतात. पण ते असतील म्हणजे कोण, तर त्यातली कर्त्याची भूमिका ही ब्राह्मणांना आणि क्षत्रियांना, त्यातही त्यांची म्हणजे फार गमतीचे कोलांट्यावड्या मारलेल्या आहेत त्यांनी. त्यांचं म्हणणं आहे की ब्राह्मणांनी आयत्व अधिक टिकवलं, क्षत्रियांनी ते थोडं कमी टिकवलं. म्हणजे थोडं कमी आणि थोडं अधिक याची मापं काय आहे ते त्यांनाच माहीत, ते कधी त्यांनी लिहिलेलं नाही आहे. तर या प्रकारची मांडणी ती महाराष्ट्र धर्माची करतायत. त्याच्यावर म्हणजे त्याला उत्तरा म्हणता येईल अशी मांडणी महात्मा फुले आणि महात्मा फुलेंना मांडणाऱ्या सगळ्या अनेक नंतरच्या विचारवंतांनी, मग अगदी अलीकडं आपण कॉम्रेड शरद पाटलांपर्यंत म्हणू,
या जी मांडणी केली आहे ती संपूर्ण याच्या उलटी केली आहे. त्यांनी मांडणी अशी केली की या महाराष्ट्रात राहणारे सगळे मुळातच इतर देशी आहेत. ते कोणी बाहेरून आले आणि त्यांनी इथल्या लोकांना शहाणं केलं वगैरे असं काही भानगड नाही आहे. आणि या शिवाजी महाराजांच्या राज्यात असेल किंवा एकूणच या समाजाचं कळतेपण आहे ते इथल्या शुद्ध अतिशुद्धांचं आहे. आणि मग त्यांनी शुद्ध अतिशुद्ध स्त्री आणि दास्य मुक्तीची कल्पना मांडली. शिवाजी महाराजांच्या राज्याकडं महात्मा फुले आणि तो विचार प्रवाह मांडणारे सगळे विचारवंत अशा पद्धतीने बघतायत की हे राज्य हे इथल्या सगळ्या समाजाचं राज्य होतं. आणि हे वास्तव आहे. शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये त्यांचं राज्य निर्माण करणाऱ्यांमध्ये अगदी लढणाऱ्यांपासून त्या राज्याची व्यवस्था बघणाऱ्यांपर्यंत सगळ्या प्रकारच्या सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत. मुस्लिम आहेत आणि सगळ्याच जातीचे लोक आहेत. म्हणजे नंतरच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये चित्पावन विरुद्ध अन्य ब्राह्मण ही विका राजवाड्यांचेच प्रकरण आहे की ते इतकं संकुचित करत जातात महाराष्ट्र धर्म की आधी ते ब्राह्मण म्हणतात, मग त्यानंतर फक्त चित्पावन म्हणतात. हे संकुचित करण्याचे टोक राजवाडे गाठतात आणि महात्मा फुले ते खूप व्यापक करायचा प्रयत्न करतात आणि ते सगळ्या समाजाला या शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठीचं काय म्हणता येईल की त्यांचा सहभाग सहयोग मान्य करतात. आणि त्यातून शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे सर्वसमावेशक आणि परधर्माचं म्हणजे मुस्लिमांचा असेल किंवा सगळ्या जातींचा सन्मान करणारं राज्य आहे अशा प्रकारची मांडणी महात्मा फुले आणि त्यानंतरचे अनेक विचारवंत करतात. तिसरा जो प्रवाह आहे तो समन्वयवादी प्रवाह आहे. म्हणजे तो प्रवाह धर्म आणि जात हे वास्तव आहे हे काही नाकारत नाही. हा प्रवाह प्रामुख्यानं राजाराम शास्त्री भागवत, न्यायमूर्ती रानडे आणि विठ्ठलरामजी शिंदे या मंडळींनी मांडलेला विचार आहे. त्यांनी जात आणि धर्म पूर्णपणे नाकारलेला नाही आहे हे वास्तव आहे. पण त्यांचं म्हणणं आहे की जातीचा आणि धर्माचा अर्थ कसा लावायचा आणि तो अर्थ आपल्याला समन्वयवादी लावता येतो का. आणि राजाराम शास्त्री भागवतांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासाचा अर्थ असा समन्वयवादी पद्धतीने लावलेला आहे. त्यामुळं मराठ्यांमध्ये जो एक नेहमी एक गंड असतो की मराठा उत्तरेतून आलेले ते मूळ मराठे असा एक गंड असतो. राजाराम शास्त्री भागवतांनी हा सिद्धांत पण उलटा केलेला आहे. ते म्हणतात की मराठा कुठून बाहेर आले नाहीत, ते मुळात इथलेच आहेत. इथूनच ते काळाच्या ओघात उत्तरेत गेले, उत्तरेत वेगवेगळ्या ठिकाणी पसरले आणि नंतर मराठ्यांचं साम्राज्य झालं त्यानंतर त्यातले काही परतही आले असतील पण तो समाज इथलाच आहे. म्हणजे संपूर्ण इतिहासाची ती व्युत्पत्तीशास्त्राच्या अर्थानं शब्दांची व्युत्पत्ती अशा व्युत्पत्तीशास्त्राच्या आधारे ते अर्थ असा लावत आहेत की मराठ्यांचं जे कर्तृत्व आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांचं जे कर्तृत्व आहे ते इथल्याच लोकांचं कर्तृत्व आहे आणि ते एकमेकांना समजावून घेण्यातलं कर्तृत्व आहे. ते एकमेकांना दूर लोटल्यानंतर नाही आहे. त्यांनी खूप कठोर टीका केली आहे सगळ्या ब्राह्मण्यवादी विचारांवर आणि तसं विचार करणाऱ्या सगळ्यांवर. म्हणजे विका राजवाड्यांच्या एकूण विचार विभागावर सगळ्यात परखड टीका करणारे हे 2-3 विचारवंत आहेत. म्हणजे महात्मा फुलेने तो मुळातूनच खोडून काढला आहे. पण या तिघांनीही त्याच्यावर कठोर अशी टीका केली आहे. विशेषतः विठ्ठलरामजी शिंदे आणि न्यायमूर्ती रानडेंनी पण याच प्रकारची टीका केली आहे. हे लोक शिवाजी महाराजांचं स्वराज्य असो किंवा एकूणच महाराष्ट्र धर्म असो त्याची मांडणी एका व्यापक चौकटीत करतात. आणि ती चौकट अशी आहे की महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला नेतृत्व करण्याचीचं भान आलेलं आहे. त्यांना आता इंग्रजी शिक्षण पण घ्यायला सुरुवात केली आहे म्हणजे तेही भान त्याला आलेलं आहे. त्यामुळं देशाचं नेतृत्व करायला हा समाज निश्चितपणे सक्षम आहे, लायक आहे. पण तो कधी करू शकेल तर राजाराम शास्त्री भागवत स्पष्टच असं म्हणतात की इतरांनी ब्राह्मणांचा द्वेष करून आणि ब्राह्मणांनी इतरांचा द्वेष करून या प्रकारचे नेतृत्व करता येणं अशक्य आहे. तर हे सगळ्यांनी एकत्र येऊन आणि एकजुटीनंच करता येईल. तसंच ते केलं म्हणून शिवाजी महाराजांचं स्वराज्य प्रत्यक्षात आलं अशा प्रकारची ते मांडणी करतात. आणि त्यातल्या दोन्ही टोकाच्या म्हणजे दोन्ही प्रकारच्या टोकाच्या विचारांना ते नाकारत आहेत किंवा त्यांना ते बाजूला टाकतात. अशाच प्रकारची भूमिका विठ्ठलरामजी शिंदे घेत आहेत. म्हणजे राजाराम शास्त्री भागवत आणि विठ्ठलरामजी शिंदे हे महाराष्ट्रातले कदाचित सगळ्यात दुर्लक्षित विचारवंत आहेत आणि त्यांची सर्वाधिक गरज आजच्या महाराष्ट्राला आहे अशा प्रकारचे हे विचारवंत आहेत. त्यात आपण आणखी रानडे आणि गोखलेंचं नाव ॲड करू शकतो. तर या मंडळींनी केलेली मांडणी ही स्वातंत्र्यापूर्वीच्या महाराष्ट्रापेक्षा आता स्वातंत्र्यानंतर 75 वर्षानंतरच्या महाराष्ट्रासाठी अत्यंत आवश्यक अशी मांडणी आहे. कारण त्याच आधारे आपण कदाचित पुढे जाण्याची आपल्याला काही संधी आहे किंवा पुढे जाण्याच्या शक्यता आहेत. त्यामुळं सहिष्णू, सर्वसमावेशक, धर्मातला भेद नाकारणारी शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे काही आजच्या अर्थानं निधर्मी नव्हतं किंवा शिवाजी महाराज हे काही हिंदू धर्म मानणार नाहीत अशा प्रकारचे नव्हते. त्यांच्या संपूर्ण वाटचालीमध्ये ते हिंदू धर्म मानतात, ते स्वतःच्या जातीचा अभिमान आहे. पण राजाराम शास्त्री भागवतांनी 1885ला शिवाजी महाराजांचं स्मारक करण्याची एक
कल्पना महाराष्ट्रात पुढे आली. तेव्हा त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की शिवाजी महाराजांचं स्मारक करताना धर्माभिमानी आणि जात्याभिमानी शिवाजी म्हणून जर करत असाल तर ते चुकीचं आहे. शिवाजी महाराजांचं स्मारक हे राष्ट्राभिमानी शिवाजी म्हणून झालं पाहिजे. म्हणजे शिवाजी महाराजांमध्ये गुण जर कुठला असेल भागवतांच्या मते तर तो राष्ट्राभिमानाचा गुण हा अधिक मोलाचा आहे. म्हणजे ते हिंदू आहेत, मराठा आहेत, ते तर आहेच, पण राष्ट्र निर्माण करण्याची जी भूमिका आहे आणि त्या राष्ट्रामध्ये सगळ्यांना न्याय असेल अशा प्रकारची जी भूमिका आहे त्याला भागवत आणि विठ्ठलरामजी शिंदे हे अधिक महत्त्व देत आहेत. त्यामुळं ही मांडणी पूर्णपणे अन्य दोन व्यूहांपेक्षा वेगळी, समन्वयवादी आणि आज आपल्याला अधिक उपयोगी असल्याची अशी ही मांडणी आहे. हे 3 विचार लक्षात घेतल्यानंतर आता आपल्यासमोर स्पष्टपणे दिसतंय की भागवतांच्या विचाराचा उपयोग आहे आणि राजवाड्यांच्या विचाराचा आता उपयोग नाही, किंवा तो विचार आता विचारात घेण्याची सुद्धा आवश्यकता नाही, इतका कालबाह्य झालेला आहे. तर या सगळ्या 3 प्रवाह, वारकरी संप्रदाय, महाराष्ट्राचे राजकीय जडणघडण आणि प्रबोधनाचा पर्व, ते अगदी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आला तिथंपर्यंत आपण जर विचार केला की मराठी भाषकांचं राज्य व्हावं अशा प्रकारची ती संयुक्त महाराष्ट्राची उर्मी होती. आणि तिसरा प्रबोधन चळवळीचा काळ. तर हे 3 प्रवाह आणि 3 विचारव्यूह याच्यातून महाराष्ट्र धर्म म्हणजे नेमकं काय समोर येतं, काय शिकायचं आपण यातून. तर संतांची परंपरा सांगते की समता हेच तत्त्व आहे. सगळ्यांना भक्ती करायचा अधिकार आहे, सगळ्यांना सगळं करायचा अधिकार आहे. आणि ती परंपरा पुन्हा असं सांगते की निवृत्तीवादी होऊ नका, प्रवृत्तीवादी व्हा. म्हणजे प्रपंच गावा नेटका असं तुकोबा सांगतात आणि अनेक संतांनी या प्रकारची मांडणी केली आहे. त्यामुळं ऐहिक जीवन सोडून काय करा असं कुठलाही संत मांडत नाही. त्या अर्थानं महाराष्ट्र धर्माचा अर्थ काय आहे, तुम्ही परमार्थिक असू शकता, तुम्ही आध्यात्मिक असू शकता, तुम्ही काही असू शकता, पण तुमच्या वाट्याला जे लौकिक जीवन आलं आहे ते व्यवस्थित जगता आलं पाहिजे. ही मांडणी महाराष्ट्र धर्माचं एक सूत्र म्हणून आपण संतांच्या परंपरेतून घेऊ शकतो. शिवाजी महाराजांनी उभं केलेलं स्वराज्य आणि एकूणच नंतरची मराठा कॉन्फिडन्सी, यातून आपल्याला काय दिसतंय तर संपूर्ण देशाचं नेतृत्व करण्याची आकांक्षा असलेला समाज हे महाराष्ट्र धर्माचं एक सूत्र म्हणून आपल्याला समोर येते. त्याचबरोबर त्याच्यासाठी लागणारे सगळे गुण हे मराठी माणसामध्ये आहेत असा आत्मविश्वास त्या राज्याने दिला, हा एक गुण आपल्याला दिसतो. म्हणजे मराठीचा अभिमान, महाराष्ट्र या राज्याभोवतीची अस्मिता म्हणा, आणि आम्ही राज्यकर्ता समाज आहोत, होऊ शकतो याविषयीचा आत्मविश्वास या भोवती. आणि तसं झाल्यानंतरसुद्धा म्हणून काही आम्ही देशाच्या विरोधात नाही. म्हणजे महाराष्ट्रामध्ये राष्ट्र आहे म्हणून राष्ट्रापेक्षा महाराष्ट्र वेगळा आहे असं महाराष्ट्रात कधीच कोणी म्हणालं नाही. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये तमिळनाडूला एक विद्वान राज्यपाल आलेले आहेत. त्यांनी असं सांगितलं की तमिळनाडूमधलं नाडू काढून टाका. का नाडू काढून टाका, तर नाडू म्हणजे राष्ट्र, आणि एका भारतामध्ये भारत हे राष्ट्र असताना तमिळनाडूमध्ये आणखी एक वेगळं राष्ट्र कशाला पाहिजे असं या राज्यपालांचं म्हणणं. त्याच्यावर प्रचंड वाद झाला, त्यांच्या विधिमंडळात गदारोळ झाला वगैरे वगैरे. असं कोणी जर महाराष्ट्रात आपल्याला म्हटलं तर आपण काय करू, तेच तमिळ माणसानं तमिळनाडूत केलं. तर हे जे मुद्दा काय आजच्या आपल्या वास्तवाशी सुसंगत मुद्दा काय यातला, तर भारत हा एक देश असला तर या देशामध्ये अनेक राज्य, अनेक भाषा, अनेक प्रांत, अनेक प्रकारच्या खाण्यापिण्याच्या सवयी, अनेक प्रकारचे कपडे घालण्याच्या सवयी, असं इतक्या प्रकारचं वैविध्य आहे. ते सगळं सोडून जर तुम्ही एका साच्यात सगळ्यांना बसवायला गेला तर ते अशक्य आहे. आणि तेच महाराष्ट्र धर्म सांगतो आहे की आम्ही असे आहोत, आम्ही असेच असणार आहोत, पण म्हणून काही आम्ही देशाच्या विरोधात नाही. आम्ही देशाच्या एकूण राष्ट्रीय अस्मितेत मिसळून गेलेले लोक आहोत. ते तसं मिसळून जाताना आम्ही आमच्या मूळ संस्कृतीचे धागे सोडलेच पाहिजेत असं नाही. आणि अलीकडच्या काळामध्ये हा वळवंटा खूप मोठा आहे की तुम्ही बाकीचं सगळं सोडून द्या आणि आम्ही जी ठरवलेली चौकट आहे, देश म्हणजे काय, राष्ट्रवाद म्हणजे काय, त्याच्यामध्ये बसा. त्याच्याशी विसंगत महाराष्ट्र धर्म आहे. आणि म्हणूनच तो कदाचित हा जो काही सगळा वळवंटा सुरू आहे त्याला प्रतिकार करायला पण उपयोगाचा आहे. त्या अर्थानं महाराष्ट्र धर्माचं हे सूत्र महत्त्वाचं आहे. आत्ता आपल्यासमोर माझ्या मते 2 प्रमुख सेट आहेत आव्हानांचे, आणि या आव्हानांच्या 2 सेट, जे 2 आव्हानांचे सेट आहेत त्याला सामोरे जायचं असेल तर आपल्याला या महाराष्ट्र धर्माचा पण ची व्याप्ती किंवा त्याचे सूत्र आपल्याला वाढवावे लागतील. आव्हानांचे सेट काय आहेत, तर आपण आत्तापर्यंत जे काही बघितलं ते एका अर्थानं आम्ही नेतृत्व करू, आम्ही राज्यकर्ते आहोत, आमची भाषा आहे, या प्रकारचं आहे. पण बदलत्या जगामध्ये त्या सगळ्याच्या बरोबर किंवा त्या सगळ्यापेक्षा जास्त अर्थसत्तेला आणि तंत्रसत्तेला महत्त्व आलेलं आहे. आणि त्याच्याशी सुसंगत अशी महाराष्ट्र धर्माची मांडणी मागची सगळी सूत्र कायम ठेवून करण्याची
आवश्यकता आलेली आहे अशा आपण टप्प्यावर. त्याच्यामध्ये आव्हानं काय आहेत? तर एक आव्हान आहे, मी जसं मगाशी आत्ताच उल्लेख केला की आपल्या देशामध्ये ज्या प्रकारचा एककल्ली विचार यायला लागला, म्हणजे सगळ्यात जगभर एका विशिष्ट प्रकारचा बहुसंख्याकवाद येतो आहे. म्हणजे कुठल्या तरी एका समाजाला, एका जातीला, एका धर्माला टार्गेट करायचं, एका धर्माला, एका जातीला खलनायक ठरवायचं आणि त्याच्या भोवतीचं राष्ट्रवादाचं नॅरेटिव्ह उभा करायचं. अशा प्रकारचा एक प्रवाह सगळ्या जगभर आहे. तो अमेरिकेत आहे, तो इंग्लंडमध्ये आहे, सगळीकडे आहे. तर त्याचा प्रचंड पगडा बसेल अशा काळामध्ये आत्ता आपण भारतामध्ये आहोत. आणि त्यातून पुन्हा एकदा कुणीतरी ठरवलेल्या विचार प्रक्रियेशी सुसंगत तुम्ही वागा, नाहीतर तुम्हाला या देशामध्ये स्थान नाही, अशा प्रकारची मांडणी व्हायला लागली आहे. तेव्हा आपल्याला त्याला विरोध करण्यासाठीचा महाराष्ट्र धर्म किंवा त्याला विरोध करण्यासाठीची महाराष्ट्र धर्माची सूत्र आपल्याच इतिहासातून उचलावी लागतील. हे एक स्पष्ट, ठोस, ताजं आव्हान आहे. त्याला आपल्याला भिडावंच लागेल, त्याला पर्याय नाही आहे. आणि जर आपल्याला महाराष्ट्र धर्म म्हणून काही आपल्याला अभिमान असेल तर आपल्याला सर्वसमावेशकतेच्या, सहिष्णुतेच्या आधारेच त्याला भिडावं लागेल, भिडता येईल. हा एक भाग. दुसरं आव्हान आहे ते एकूणच अर्थकारण आणि तंत्रज्ञान यांनी आणलं आहे. त्याच्याकडं दुर्लक्ष करून आता आम्ही भूतकाळात कुणीतरी हे अनेक गुण संपादन केलेले लोक होतो म्हणून इथून पुढचं आपलं भागेल अशातला भाग नाही. म्हणजे काय, तर आता ज्या प्रकारचा तंत्रज्ञानातला बदल होतो आहे, ज्या प्रकारचा अर्थसत्तेतला बदल आणि अर्थकारणातला बदल जगभर होतो आहे, ते जर काहीच आपण समजावून घेणार नसू, म्हणजे आपण अजूनही ज्या प्रकारच्या उद्योग व्यवसायाच्या गोष्टी करतो त्या, आणि ज्याचा मगाशी वानखेडेने उल्लेख केला, चौथी औद्योगिक क्रांती, पाचवी औद्योगिक क्रांती, त्यामधलं ॲटोमेशन, त्यामधलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्यामधलं मशीन लर्निंग, आणि त्यातून आपल्यासमोर येणारी आव्हानं, याचा विचार केला नाही आणि जर आपण फक्त उद्योगधंद्याची मांडणी करायला लागलो तरी पुढच्या 10-20 वर्षामध्ये आपण पुन्हा कालबाह्य होण्याचा धोका आहे. त्यामुळे हे तंत्रज्ञान, तंत्रकुशलता आणि अर्थसाक्षरता हे मला वाटते की भविष्यातले महाराष्ट्र धर्माचे 2 आधार असायला पाहिजेत. बाकीच्या मगापासून आपण चर्चा केली त्या सगळ्या सूत्रांशिवाय किंवा त्या सूत्रांसह. त्यामुळे त्या अर्थानं आपण बघायला पाहिजे. आपल्याकडं म्हणजे विठ्ठल रामजी शिंदेंनी 100 वर्षापूर्वी असा प्रश्न विचारला होता की महाराष्ट्रानं बाकी सगळं लक्षात ठेवलं पण जगन्नाथ शंकर शेठला महाराष्ट्र का विसरला. त्यांच्या प्रश्नाचा अर्थ काय होता, तर आपण बाकी सगळ्या गोष्टीवर चर्चा करतो पण आर्थिक स्वातंत्र्याविषयी, म्हणजे जे जगन्नाथ शंकर शेट्टी हे मुंबई उभा करणारे एक मोठे उद्योजक, त्यांच्याविषयी माहिती सगळीकडे उपलब्ध आहे. पण तो जो धागा आहे उद्योग व्यापार करायचा, आर्थिक स्वातंत्र्य मिळवायचं, त्याच्याकडं आपलं दुर्लक्ष का झालं, अशा प्रकारचा प्रश्न 100 वर्षापूर्वी विठ्ठल रामजी शिंदेंनी केलेला आहे. आता नव्या संदर्भामध्ये जेव्हा मराठी माणूस या सगळ्यामध्ये मागं पडतो अशी आपण चर्चा करतो, तेव्हा आम्ही त्या जगन्नाथ शंकर शेठकडं किंवा त्याच्या परंपरेकडे दुर्लक्ष केलं नाही. दुर्लक्ष झालं असेल पण आम्हाला विस्मरण झालं नाही हे दाखवून देण्याची आपली जबाबदारी आहे. त्या अर्थानं आपण महाराष्ट्र धर्माकडं बघायला पाहिजे. दुसरा एक मोठा विद्वान म्हणता येईल असे जनुनाथ सरकार यांनी मराठ्यांच्या इतिहासाविषयी खूप लिहिलेलं आहे. त्यांनी 1919ला हे लिहून ठेवलेलं आहे की मराठ्यांकडं पुष्कळ सद्गुण आहेत. म्हणजे मराठ्यांवर टीका पण केलेली आहे त्यांनी, मराठ्यांकडे पुष्कळ सद्गुण आहेत आणि त्यांनी आणखी काही जर सद्गुण अंगी बाणवले तर आणखी 100 वर्षानं मराठा ही जगात अग्रस्थानी असलेली जमात होईल. म्हणजे 1919ला त्यांनी भाकीत केलं होतं की 100 वर्षांनी मराठा ही जगातली अग्रस्थानी असलेली जमात होईल. प्रत्यक्षात झालं का, तर आज आपण 2024मध्ये आहोत. असं काही झालं नाही. उलट आपण जगात सोडाच देशात सुद्धा क्रमाक्रमानं मागं पडतो आहोत. म्हणजे मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि कोल्हापूर जागा अपवाद सोडा. हे जर सोडलं तर उरलेल्या महाराष्ट्राचा GDP किंवा पर कॅपिटा इन्कम हे बिहारशी तुलना करण्याच्या पद्धतीचं आहे. इतके आपण मागे आलेलो होतो. कुठल्याही उद्योग व्यवसायाच्या, विज्ञानाच्या, कुठल्याही नव्या कल्पनांपेक्षा आपण पुन्हा एकदा इतिहासाच्या सोयीच्या गौरवीकरणामध्ये आणि पुन्हा एकदा बापूंच्या नादाला लागण्यामध्ये आपण निघालो आहोत का. म्हणजे आपल्या गावामध्ये कुठल्या प्रकारचे उत्सव होत आहेत आपण बघा. आणि हेच जर आपण करणार असू आणि पण त्याला पुन्हा मग मराठी अस्मिता म्हणणार असू तर आपल्याला महाराष्ट्र धर्म समजला नाही असं म्हणता येईल. तर जगन्नाथ सरकारने जे भाकीत केलं होतं ते भाकीत खोटं नव्हतं, ते खोटं ठरवण्यासाठीची वाटचाल आपण केली. हे जर आपल्या लक्षात आलं असेल तर ते पुन्हा खरं ठरवण्यासाठीची वाटचाल आपल्याला करता येणं शक्य आहे आणि ते करावं एवढाच महाराष्ट्र धर्म विस्तारानं मांडण्यामागचा उद्देश. शेवटचा मुद्दा सांगतो. विनोबा भावेंना आपण आधुनिक संत म्हणतो. विनोबा भावेंनी महाराष्ट्र धर्माची विस्तृत मांडणी केली आहे.
म्हणजे मगापासून मी ज्या विद्वानांची नावं घेतली त्यामध्ये विनोबा भावे पण एक आहेत. त्यांनी महाराष्ट्र धर्म नावाचं नियतकालिक पण चालवलं होतं आणि त्यांनी महाराष्ट्र धर्माची व्याप्ती सांगताना त्यांनी एक मेटाफर वापरला होता. म्हणजे तो काय आपल्याला फार आवडणार नाही आहे. ते असं म्हणाले होते की महाराष्ट्र धर्माचा एक पाय महाराष्ट्रात आहे, एक पाऊल महाराष्ट्रात आहे, दुसरं पाऊल त्याचं राष्ट्रीय आहे आणि तिसरं पाऊल आंतरराष्ट्रीय आहे. तर या विनोबांच्या आशावादाला पण आपण आत्तापर्यंत खोटं ठरवलं आहे. तर विनोबांनी जो व्यापक महाराष्ट्र धर्म मांडला की जो महाराष्ट्राच्या मातीतून उगवलेला आहे, तो दुसऱ्या कोणाचा द्वेष करत नाही. कारण विनोबांच्या एकूणच विचारव्यूहामध्ये द्वेषाला स्थानच नव्हतं. ते जय जगत म्हणत होते. तर तो कुणाचा द्वेष करत नाही, त्याला कुणावर राज्य गाजवायचं नाही आहे, पण नेतृत्वाची अपेक्षा निश्चितपणे आहे. तर असा महाराष्ट्र धर्म की जो महाराष्ट्रात तर असेलच, राष्ट्रामध्ये पण पुढं असेल आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पण आपलं कर्तृत्व गाजवेल, अशा प्रकारच्या महाराष्ट्र धर्माकडे जायचं असेल तर त्याचा एक धागा तुमच्या संघटनेनं सुरू केला आहे. तो आज ऑस्ट्रेलिया, तर कॅनडा. म्हणजे अंतिमतः आपल्याला जर आंतरराष्ट्रीय व्हायचं असेल तर उद्योग, व्यापार, व्यवस्थापन या क्षेत्रातली कौशल्य बनवणं आणि त्या अर्थानं आंतरराष्ट्रीय होणं म्हणजे फक्त तेवढंच आहे का? तर हा एक धागा आहे. त्यामुळं संभाजी ब्रिगेडची या धाग्यानं सुरू झालेली वाटचाल ही निश्चितपणे स्वागत आहे. त्याला अनेक गोष्टी की जोडता येतील आणि त्या जोडून विनोबांच्या अपेक्षेतला, जगन्नाथ सरकारांच्या अपेक्षेतला महाराष्ट्र धर्म आणि तो जागवणारा मराठी माणूस आपल्याला घडवता येणं शक्य आहे. त्यासाठी मी संभाजी ब्रिगेडला शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा प्रवीणदादा आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना धन्यवाद देतो. थांबतो. थँक्यू.